नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी नांदेड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री विमलेश्वर महादेव मंदिरामध्ये छावा संघटनेच्या वतीने भव्य 36 फुटी त्रिशूल उभारण्यात आला असून या प्रसिद्ध मंदिरामध्ये नांदेड शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. हा कार्यक्रम छावा संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज मुरळक येथे जे विमलेश्वर मंदिर महादेवाचं आहे, या ठिकाणी फार जुने हे देवस्थान आहे. एक परंपरा आहे लोकांची आणि या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि आमचे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी त्रिशूल स्थापनेचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आणि या मंदिराची शोभा वाढवण्याचं काम केलेलं आहे. हे मंदिर म्हणजे फार मोठं देवस्थान आहे आणि या ठिकाणी त्रिशूल बसविल्यामुळं जी त्रिशूलातून जी शक्ती मिळते ते गोरगरिबांना त्याच्यातून आशीर्वाद मिळावे ही भावना ठेवून त्यांनी या ठिकाणी स्थापना केलेली आहे.